नमस्कार. वाद संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. साम टीव्ही मुख्यतः फक्त 2 मान्यवरांना बरोबर घेऊन ही चर्चा घडवून आणत असतो आणि या माध्यमातून मुळात विषय समजावून घेणं किंवा आरोपाला काय प्रत्युत्तर आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत ती काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवर, जाहीरनाम्यावर. मतदार राजाला भुरळ घालण्यासाठीच्या राजकीय शर्यतीत काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं चित्र जे आहे ते सध्या तरी पाहायला मिळत आहे. गरिबीवर वार 72,000 अशी घोषणा देत न्याय योजना ही जाहीर करण्यात आली आहे. 2020 मध्ये 22 लाख सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांची भरती, ग्रामीण भागातील 10 लाख तरुणांना ग्रामपंचायतीतील रोजगार, मनरेगामध्ये 150 दिवसाच्या रोजगाराची हमी, अशा विविध घोषणा ज्या त्या करण्यात आल्या. इतकंच नाही तर कृषी क्षेत्रासाठी वेगळा अर्थसंकल्प ही महत्त्वाकांक्षी घोषणा जी आहे ती काँग्रेसनं केली आहे. कितपत घोषणा पूर्ण होऊ शकतील? गरिबी हटावची घोषणा 72,000 रुपये हे गरिबी रेषेखालील कुटुंबांना देण्याचं किंवा शेतकऱ्यांना देण्याची घोषणा जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. काँग्रेस काय पहिल्यांदा अशा स्वरूपाची घोषणा करते असं नाही आणि त्यामुळे या संदर्भात जी भाजपची टीका आहे या पूर्ण मॅनिफेस्टोवर ती जाणून घेणं आणि त्यामागचा उद्देश जाणून घेणं यासाठी म्हणून आजची आपण चर्चा करतोय. अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून मुळात ज्या घोषणा आहेत त्या कशा स्वरूपात पूर्ण केल्या जातील हे जाणून घेऊ आणि जे भाजपचे आक्षेप आहेत ते जाणून घेऊयात. भाजपचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी सर आपल्याबरोबर आहेत भाजपच्या कार्यालयातून. आपण त्यांच्याकडून मुळात आक्षेप जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मी सर्वात अगोदर माधव भंडारी सरांकडे जातो. माधव भंडारी सर, घोषणा झाली, अनेक प्रलोभनं काँग्रेसनं यावेळेच्या मॅनिफेस्टोमध्ये दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कसं बघता या पूर्ण घोषणापत्राकडे? काँग्रेसचं घोषणापत्र जे आहे ते अत्यंत विस्कळीत स्वरूपाचं आहे. त्याला कुठली ठोस दिशा नाही आणि एवढा विस्कळीतपणा यात का असावा असा विचार करत असतानाच राहुल गांधींची पत्रकार परिषद जी ऐकली आणि राहुल गांधींचं जाहीरनामा कसा बनवला ह्याचं वर्णन जेव्हा ऐकलं तेव्हा हे लक्षात आलं की ह्या जाहीरनामा बनवण्यासाठी, घोषणापत्र बनवण्यासाठी कोणा एका नेत्याने, व्यक्तीने स्वतःचं मन त्याच्यामध्ये गुंतवलेलं नाही, स्वतःचं मन त्याच्यावर केंद्रित केलेलं नाही. तर काही जणांना तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, बरं ते तिघांना सांगितलं, मग दोघांना ते सांगितलं, तुम्ही हे पाहून घ्या, तुमची मतं सांगा, हे केलं, अशा पद्धतीने केलेलं असल्यामुळे हे मी माझ्या तोंडचं वाक्य सांगत नाही, हे राहुल गांधींनी स्वतः जे वर्णन केलं त्या प्रक्रियेचं ते मी आपल्याला सांगितलं. आणि त्यामुळे याच्यामध्ये विस्कळीतपणा आहे. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा काही महत्वाचा मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे की 2004 पासून 2009च्या निवडणुका, 2014च्या निवडणुका आणि आता 2019च्या निवडणुका, या सगळ्या निवडणुकांमध्ये 30 आश्वासनं परत दिलेली आहेत. म्हणजे आपण ही आश्वासनं 2004ला दिली होती, 9ला दिली होती, 14ला दिली होती आणि आपण त्याच्यामध्ये काही केलेलं नाही हे बघण्याचे कष्ट सुद्धा जाहीरनामा तयार करणाऱ्यांनी घेतलेले नाहीत. त्याशिवाय शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प, एक आपण काहीतरी क्रांतिकारक पाऊल उचलतो अशा आविर्भावात सांगितलं. पण कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार पहिल्यांदा आल्यानंतर आम्ही 5 वर्ष शेतीचा अर्थसंकल्प वेगळा मांडला आणि आमचं सरकार जाऊन काँग्रेसने आल्यानंतर ते बंद केलं. हे त्याच्यामध्ये कुठे नमूद केलेलं नाही, त्याची आठवण ठेवलेली नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा संबंध नेमका कशाशी आहे, काय आहे, ह्याचा उलगडा कशाशी होत नाही. माधव भंडारी, कळीचा मुद्दा तुम्ही कर्नाटकातल्या कृषी अर्थसंकल्पाचा मांडलात. मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुल लोंढेजी, तुम्ही राष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रासाठी म्हणून वेगळ्या अर्थसंकल्पाची घोषणा करताय. राज्यसूचीचा मुख्यतः विषय आहे. अशा स्वरूपामध्ये जर कर्नाटकमध्ये भाजपनं ही प्रक्रिया सुरू केलेली होती, मग ती अखेरीस थांबवण्यात आली आणि आता तुम्ही राष्ट्रीय पातळीवर घोषणा करताय. कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? असा आहे निलेश, ज्यांनी फक्त मन की बात केली त्यांना जन की बात कधी समजणार आणि का बरं समजणार आणि समजणारच नाही अशा म्हणण्याप्रत जी आहे या देशाची जनता आलेली आहे. ती उद्विग्नता जी आहे ती आपण आता बघितली माधवजींच्या बोलण्यातून. लोकांना विचारून लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपला जाहीरनामा बनवणे, याला जर ते विस्कळीतपणा म्हणत असेल तर काँग्रेस हा विस्कळीतपणा पुन्हा करेल, कारण की आम्ही जनतेसोबत उभे राहणारे लोक आहोत. नंबर 2, आपण बोललात की शेती हा राज्यसूचीचा विषय आहे. शेती हा रेस्ट ऑफ द सब्जेक्ट जे आहे, म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची, तिसरी सूची आहे, तर ह्या सगळ्या सूची सोडल्यानंतर ज्या विषय राहतात ते केंद्र सूची. आणि केंद्राकडे
पैशाचा ओघ जो आहे तो जास्त असतो, कारण आपली रेव्हेन्यू सिस्टम जी आहे ती केंद्रित आहे. केंद्राकडे जास्त रेव्हेन्यू सिस्टम असल्यामुळे इरिगेशनचा असेल, जसं आपण एखादा प्रोजेक्ट राष्ट्रीय प्रोजेक्ट जेव्हा जाहीर करतो, तो राष्ट्रीय प्रोजेक्ट जाहीर केल्यानंतर 90% केंद्र सरकारकडनं आणि 10% राज्य सरकारकडनं अशा पद्धतीची त्याच्यामध्ये आपल्याला तरतूद करता येते. राज्य सरकारचे मुळात फक्त स्टेट जीएसटी जे आहे आणि थोडेफार स्टॅम्प ड्युटी, एक्साईज, दारूवरचा कर असे छोटे मोठे कर असल्यामुळे त्यांच्यावरचा जो बोजा पडतो त्याच्यात वेगळा अर्थसंकल्प मांडणं जे आहे ते आर्थिकदृष्ट्या त्यांना अशक्य होतं. पण केंद्राच्या स्तरावर जर मांडलं तर आपल्याला मग आता नद्यांचे विषय आहे, इरिगेशनचे सिंचनाचे विषय आहे, 2-2 राज्यामधल्या नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे प्रश्न आहे, बी बियाण्यांचा प्रश्न आहे, म्हणजे असे अनेक प्रश्न जे आहे त्याला स्वतंत्रपणे जे आहे ते आपल्याला लक्ष देता येतं. आता हे कळू नये भाजपला याचं मला फार आश्चर्य वाटतं, कारण की ते पण आता या 60-70 वर्षाच्या काळामध्ये 15 ते 16 वर्ष त्यांची पण सत्ता राहिलेली आहे. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. आता 72,000 आपण लोकांना देणार, 72,000 आपण लोकांना देणार, 12,000च्या खाली आहेत. आतापर्यंत त्यांनी काय आरोप केले की गरीब हटावची घोषणा नेहमीच देतात. या देशाची लोकसंख्या 32 कोटी होती 1947 साली, आज 132 कोटी झाली, 100 कोटी लोकसंख्या वाढली, तरी पण 70% दारिद्र्य रेषेखालील देश आपल्याला इंग्रजांनी दिला होता. आज तो 20% आणला. हे काम सुद्धा काँग्रेसनीच केलं आहे. आणि हे कोणी विसरू नये की जे व्यक्ती स्वतःला क्लेम करतात की मी चहा विकत होतो, कारण क्लेम म्हणजे काय ना, त्याच्या डिग्रीचा पत्ता आहे, लग्नाचा पत्ता नव्हता, 2014 मध्ये टाकावाच लागला, इलेक्शन कमिशननी तशी सक्ती केली होती, त्यामुळे त्यांना एक चहा विकणारा माणूस तथाकथित चहा विकत असं म्हणत होता. पण आपण तसाही विचार केला, तुम्ही एवढ्या खालच्या स्तरावर येऊन प्रधानमंत्री बनता, ही सुद्धा देण जी आहे ना ही काँग्रेसची. अतुलजी व्यक्तिगत टीका नको, मुख्यतः मान्य की 70 वर्षापूर्वी इंग्रजांनी ज्या स्वरूपात देश हातात दिला होता, गरिबी ही कमी झाली देशातली, देश विकासाच्या वाटेवर निघाला, हे आपण तुमचा जो मुद्दा आहे युक्तिवाद आहे तो मान्य करूयात. आपण चहा आणि व्यक्तिगत मुद्द्यांवर आत्ता तरी नको जाऊयात. मी माधव भंडारींकडे येतो. माधव भंडारीजी, तुम्ही सातत्याने टीका करतात 70 वर्षात काय केलं या काँग्रेसनं. काँग्रेस स्पष्टपणे सांगतेय की 70 वर्षात 70% गरिबी होती, ती 20%वर आणण्यात जे काम केलं ते काँग्रेसने केलं. कसं बघता या युक्तिवादाकडे? मी 70 वर्षाच्या चर्चेत जात नाही. आणि आधी जन की बात, बन की बात वगैरे जे काय भंपकपणा केला त्याला दोनही उत्तर देणं आवश्यक आहे. राहुल गांधींनी कुठली जन की बात सांगितली नाही. राहुल गांधींनी जाहीरनामा बनवला, कसा बनवला हे सांगितलं, तर म्हणाले आम्ही पी चिदंबरमना सांगितलं जाहीरनामा बनवा, त्यांनी जयराम रमेशची मदत घेतली, त्यांनी आणखीन कुणाची तरी मदत घेतली, यांनी जे बनवलं तरी सांगितलं मनमोहन सिंगांना तुम्ही बघून घ्या, आणि मनमोहन सिंगांनी बघितल्यानंतर सोनियाजींना सांगितलं तुम्ही बघून घ्या. ही राहुल गांधींची वाक्य आहे. ह्याच्यात कुठेही जन की बात लोकांशी जाऊन बोललो हे कुठेही आलेलं नाही. आणि लोंढे साहेब, खासगी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जाहीरनामा बनवताना महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसंवाद करून 100 पेक्षा जास्त ठिकाणी लोकांशी चर्चा करून जाहीरनामा तयार केलाय. त्यामुळे जन की बात, मन की बात भंपकपणा मला सांगू नका. तुमचं व्यक्तिगत द्वेष आहेत ते व्यक्तिगत द्वेष. माधवराव, तुम्ही जर शब्द वापरले तर मला पण तसे मध्ये बोलू नका. हा, तुम्ही ज्येष्ठ आहात, मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका. नाही, मी तुम्हाला फक्त दुरुस्त करतोय. मुद्दा मला पण बोलता येईल, मला पण बोलता येईल वाईट शब्द. मुद्दा दारिद्र्याचा, गरिबीच्या संदर्भामध्ये जे बोललं जातंय, 70 वर्ष बाजूला ठेवू, 2004 ते 2014 या 10 वर्षामध्ये युपीएचं सरकार होतं. आणि त्या काळामध्ये केवळ एका गोष्टीमध्ये भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर होता, आणि तो म्हणजे सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत होता. सोमालिया सुद्धा भारताच्या नंतर होता, आणि हे 10 वर्ष सातत्याने होतं. या पहिल्या क्रमांकावरून, अत्यंत अपमानास्पद अशा तऱ्हेच्या पहिल्या क्रमांकावरून भारत 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर घसरला, तो आत्ता 16-17, 17-18 मध्ये. आणि हे खऱ्या अर्थाने दारिद्र्य रेषेमधल्या लोकांना दारिद्र्याच्या बाहेर आणण्याचं काम हे आमच्या सरकारने केलं. आणि हे युनोने नोंदवलं, मी नाही सांगितलेलं, हे युनोने नोंदवलं. त्यामुळे 70 वर्षात काँग्रेसने कुठे आणलं, काय केलं वगैरे ही चर्चा बाजूला ठेवू ना. आपण 10 वर्षामध्ये जे दारिद्र्य निर्मूलनाचं काम केलं त्याची चर्चा करू, 4 वर्षात आम्ही जे केलं त्याची चर्चा करू, आणि 4 वर्षामध्ये आम्ही केलेल्या कामाचे परिणाम हे स्पष्ट दिसलेले आहेत, हेही आपल्याला लक्षात येईल. आणि 72,000चा मुद्दा सांगताय, म्हणजे 72,000 हे राहुल गांधी, मी परत राहुल गांधींच्याच वक्तव्यांकडे जातो. राहुल गांधी एकदा म्हणतात आम्ही 72,000 देऊ, एकदा म्हणतात वर्षाला 72,000 देऊ, एकदा म्हणतात महिन्याला 72,000 देऊ, एकदा म्हणतात 72,000 कोटी देऊ.
आणि या सगळ्यामधला गंमत अशी आहे की हे सगळ्यांना देणारच नाहीयेत. हे 20% लोकांना देण्यास टप्प्याटप्प्याने देणार, महिलांना देणार आणि ह्यातला पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट करणार. तो पायलट प्रोजेक्ट किती जणांसाठी करणार तेही सांगितलेलं नाही. म्हणजे हे सगळं हवेतले इमले आहेत आणि त्याच्यातही 72,000 प्रत्येकाला रोख द्यायचे नाहीयेत. तर एखाद्याचं उत्पन्न जर 6,000 असेल तर त्याला वरचे 6,000, एखाद्याचं 10,000 असेल तर त्याला वरचे 2,000. या पद्धतीने म्हणजे 72,000 हे सरकार काँग्रेस कुणालाही द्यायला निघालेलं नाही. ही फक्त एक हवेत सोडून दिलेली गप्पा आहे. या पलीकडे त्या घोषणेला काँग्रेसच्याच वक्तव्यांकडून अतुलजी धुळफेक करताय काँग्रेस 72,000ची घोषणा करून अशा स्वरूपाचा आरोप तुमच्यावर केला जातोय. माधव भंडारीजी, मी आता अतुलजींना संधी देऊयात, उत्तर देऊयात. अतुलजी, 72,000 ह्या गरिबांना दिले जातील ही घोषणा म्हणजे काँग्रेसची धुळफेक आहे. कशा स्वरूपात, मुळात 72,000 देणार तर काँग्रेस कशा स्वरूपात देणार गरिबांना? पहिले तर मला 1-2 प्रश्न त्यांचे उत्तर द्यायचे आहे. भंपकपणा, जुमलेबाजी, खोटारडेपणा हा भाजपचं काम आहे आणि ते नरेंद्र मोदी पासून खालपर्यंत माधवरावपर्यंत हे लोक हे काम करतात. त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही 59 लाख लोकांपर्यंत गेलो. एका कमिटीचा, सोशल जस्टिस कमिटीचा मी सुद्धा मेंबर होतो. त्याच्या सुद्धा 2-2, 3-3 दिवस आम्ही मिटिंग्स घेतल्या. वेगवेगळ्या एनजीओज, वेगवेगळे लोक सामाजिक कामात असलेले आणि सामान्य लोक ज्यांना स्वतःहून पुढे यायचं आहे, या सगळ्या लोकांशी चर्चा करून आम्ही हा जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा बनवलेला आहे. त्याच्यावर चेअरमन जे होते ते पी चिदंबरम साहेब होते. त्यांच्याकडे लोकच नाही एवढे हुशार, त्याच्यामुळे काय करणार ते? जुमलेबाजी झाली 5 वर्ष, त्यामुळे चिडचिड आहे. 12,000 उत्पन्नाच्या खाली जे लोक आहेत असे 20% लोक या देशामध्ये आहे. असे 5 कोटी कुटुंब आहे, असे 25 कोटी लोक होतात. त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 6,000 रुपये टाकणार, वर्षाचे 72,000 रुपये ते त्यांना मिळणार. आता याच्या मागचं लॉजिक काय? रघुरामन राजन सारखे अर्थतज्ञ जे आहेत ते 6 महिने याच्यावर वर्क करत होते. आता अर्थव्यवस्थेची चाकत जर तुम्ही चिखलामध्ये रुतवून ठेवलेली आहे, त्याला बाहेर काढायचं असेल तर इकॉनॉमी एक्सपांड करावं लागेल आणि त्याला डोमेस्टिक डिमांड वाढवावं लागेल. असं का करावं लागेल? तर अमेरिका, चायना यांच्यामध्ये जे ट्रेड वॉर सुरू आहे, 2 मोठ्या इकॉनॉमीमध्ये ट्रेड वॉर सुरू आहे आणि ब्रेक्झिटमुळं युरोपियन इकॉनॉमी जी आहे ती सुद्धा फार अर्थव्यवस्थेत त्याचं चक्र सुद्धा रुतलेलं आहे. निर्यातीमध्ये भारत सातत्यानं मागे आलेला आहे आणि माहिती करता सांगतो, भूकबळीच्या संदर्भामध्ये अन्न कमी मिळत होता, हा 54व्या नंबरवर होता भारत 2014 साली. तो आता 103व्या नंबरवर आलेला आहे. हा ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे तो ग्लोबल हंगर इंडेक्स सांगतोय. त्यामुळे तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, लोकांना माहिती आहे. 4.5 वर्षात काय झालं ते लोकांना माहिती आहे. त्यामुळे हे जे पैसे देणार आहे ही इकॉनॉमी एक्सपांड करणार आहे. याच्यामधून मागणी वाढेल, सामान्य लोकांच्या हातात पैसा, वस्तूची मागणी. जर प्रति कुटुंब 72,000 द्यायचं म्हटलं तर 20 कोटी कुटुंबांचा एक आकडा बांधायचा म्हटलं तर 1 लाख कोटी रुपये इतका अतिरिक्त बोजा जो आहे तो येताना येणार कुठून हा पैसा? नाही, असं आहे की इकॉनॉमी एक्सपांड करण्याची गोष्ट बोलतोय मी. इकॉनॉमी पोळी जी आहे ना, तुम्ही लहान पोळीचा विचार केला तर त्यात कमी लोक जेवू शकतील, पण तुम्ही पोळीचा आकार जर वाढवला, म्हणजे ही सायकल आहे, अर्थव्यवस्थेची एक सायकल असते आणि ती सायकल जर तुम्हाला रिवाइव्ह करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मागणी वाढवावी लागेल. मागणी वाढलं की मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन वाढेल, म्हणजे इंडस्ट्री जी आहे त्याला चालना मिळेल आणि इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन वाढलं तर रोजगार वाढेल आणि रोजगार लोकांना भेटेल आणि रोजगार मिळाला तर पुन्हा त्याचं पर्चेसिंग पॉवर वाढेल. त्यामुळे ही जी सायकल आहे ही सायकल रिस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. 22 लाख पदं भरले नाही हो यांनी 4.5 वर्ष. ग्रामपंचायत पासून तर वरती रेल्वेपर्यंत, केंद्रापर्यंत यांनी भरले नाही आहे. त्यामुळे ती पदं जी आहे ती 6 महिन्यात भरू, हा सुद्धा महत्वाचा विषय जो आहे तो तरुणांच्या संदर्भामध्ये गेला. 6 महिन्यात 22 लाख नोकऱ्या ज्या उपलब्ध आहे सरकारमध्ये, ज्या यांनी भरल्या नाहीत त्याच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलं. एक महत्वाचं आश्वासन, आतापर्यंत काँग्रेसनी महिलांना संपत्तीमध्ये बरोबरीचा अधिकार दिला, 33% राज्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे, 50% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. आता हे केंद्रातल्या नोकरीमध्ये सुद्धा 33% जे आहे आरक्षण जे आहे ते महिलांना. या मुद्द्यावर तर माझाही आक्षेप आहे. राज्यात जर एकूण जागा बघितल्या, ज्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवताय त्यामध्ये तुम्ही उमेदवार किती देणार? महिला 1. तुम्ही सांगणार 33% आरक्षण देणार. या बाबतीत भाजप तर खूपच चांगलं आहे. भाजप जवळ असलेल्या ज्या काही जागा आहेत 24, त्यापैकी 7 महिला उमेदवार भाजपनं दिल्या आहे. मग आपण अशा स्वरूपाचं आश्वासन जे आपल्या कृतीतच दिसत नाही त्याच्या आश्वासनातून पूर्तता होणार कशी? इलेक्शनमध्ये बऱ्याच वेळा इलेक्टिव्ह मेरिटचा प्रश्न निर्माण होतो, त्याच्यातनं ह्या अनोमलीज निर्माण होतात. आता जसं आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिला द्यावंच लागतात. दलितांचं आरक्षण आहे 50% द्यावंच लागतं. एसटीचं आरक्षण आहे 60% द्यावंच लागतं. दलितांचं 15% द्यावंच लागतं. तसं जेव्हा आपण आरक्षण करू, मग ते कोणताही पक्ष असो त्याला ते 33% जे आहे महिलांना जागा द्याव्याच लागेल. एकदा तुम्ही त्याची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन केली की मग कोणी त्याच्यापासून वाचू शकत नाही, हे सत्य आहे. म्हणून अतुलजी, माधव भंडारींना संधी देऊयात. आता मी तुम्हाला एक मोठा काळ दिला,
वेळ दिला बोलायला. माधव भंडारी, तुम्हाला बोलायचं होतं. असं आहे, महिला आरक्षणाबद्दल हे सांगतायत. मी मगाशी जो उल्लेख केला की 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही जाहीरनाम्यांमध्ये महिला आरक्षणाबद्दल काँग्रेसने हेच आश्वासन दिलेलं आहे. 2004 मध्ये दिलं, तुम्ही सत्तेवर आलात, का नाही केलं? 2009 मध्ये दिलं, तुम्ही सत्तेवर आलात, का नाही केलं? 10 वर्षामध्ये जे काम केलं नाही ते आता आम्ही 19 मध्ये करू असं तुम्ही सांगताय. 50% आरक्षण जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं ते अटलजींच्या सरकारने दिलं, काँग्रेसने नाही दिलं. अटलजींच्या 2012 साली झालं, तुमचं सरकार नव्हतं त्यावेळेस. भारतीय जनता पार्टी तुमच्या पहिले मिळालं, अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं नाही ते. भारतीय जनता पार्टीने आपल्या स्वतःच्या पक्षाच्या घटनेमध्ये सुधारणा करून महिलांना 33% आरक्षण आमच्या संघटनेत दिलंय. हे काँग्रेसने अद्याप नाही दिलेलं. काँग्रेस महिला आरक्षणाच्या बद्दल फक्त तोंडपुंजेपणा करते, कुठल्याही पद्धतीने ते व्यवहारात आणण्याचं काम करत नाही. हा 2009 ते 2019 पर्यंतचा पूर्ण तपशील मी तुम्हाला दिला. आणि नोकऱ्यांचा मुद्दा सुद्धा जो आहे ना, त्या 10 वर्षामध्ये स्वतः जेव्हा 10 वर्ष सत्तेवर होतात किती पदं भरलीत? 22 लाखाची जी काही रिक्तता आहे ती आजची नाहीये, त्यांच्या वेळेपासूनची आहे. 4.5 वर्षांची रिकामी झालेली पद आहेत. कोणी तुम्हाला थांबवलं होतं? आता 2019च्या निवडणुकीत माधव भंडारींनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तर तुम्ही द्यावी, कारण वेळ संपत आलेला आहे. ह्या काळात का नाही पदं भरली? कोणी अडवलं होतं? अतुल, का म्हणून काँग्रेसनं त्या काळात पदं भरली नाही आणि काँग्रेसला योग्य पद्धतीनं आरक्षण हे पक्षांतर्गत आणि 2004 पासून अनेक वेळेला घोषणा करून तुम्ही का म्हणून संसदेमध्ये दिले नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, आमच्याकडे कधीही 272चं बहुमत हे 2004 नंतर कधी 1991 नंतरच नव्हतं. 272चं जे बहुमत जे आहे, साधं बहुमत, ते बहुमत भाजपला होतं. भाजपने या मुद्द्यावर एक सुद्धा पाऊल जे आहे ते मागच्या 5 वर्षामध्ये उचललेलं नाही. ज्या वेळेस हा मुद्दा उचलला गेला त्यावेळेस विविध पक्षांनी भाजपासहित कोणीही महिला आरक्षणाला सपोर्ट केलेला नाही. ही जनता बघत आहे. 2012 साली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 30% 33%वरून 50% आरक्षण हे काँग्रेसचं सरकार असताना केलेलं आहे. स्वर्गीय राजीव गांधी जे आहे त्यांनी पहिल्यांदा पंचायत राजमध्ये 30% हे महिलांना आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे खोटं बोलणं, कृपा करून हात जोडतो आपल्याला, खोटं बोलणं बंद करा. लोकांना माहिती आहे कोणी काय दिलं आणि कोणी काय नाही दिलं. टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी आहे. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी जी क्रांती या देशामध्ये केली, जे महिलांसाठी काम केलं ते पुढे घेऊन जाण्याचं कामच केलं. संपत्तीमध्ये अधिकार दिला, नोकऱ्यांमध्ये सगळ्या जागा भरण्यात आल्या आणि जे आता 22 लाख पदं निघतायत ना, 4,82,000 पदं त्यातले रेल्वेची आहे आणि ही मागच्या 4 वर्षातली आहे. 15% भरती जी आहे त्या भरतीवर जे अंकुश विविध प्रकारचे जे आपण आपल्यावर होते, आपली इकॉनॉमी त्यावेळेस थोडीशी वीक होती. इकॉनॉमी स्ट्रॉंग झाल्यानंतर आपण ही सगळं पदं भरली आहे आणि NSSने शेवटी जे सत्य आहे ना ते सत्य जनतेसमोर आणलेल्या योग्य ती वेळ तुम्हालाही बोलायला दिलेली आहे. माधव भंडारींचे आक्षेप जे आहेत ते जाणून घेतलेले आहेत. वेळ संपत आलेली आहे. मुख्यतः प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो मतदाराला भुरळ घालण्याचा प्रयत्न करतोय. येत्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र प्रत्येकाचा लेखाजोखा हा मतदार म्हणून तुमच्या समोर आहे. साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही तो सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अत्यंत सुज्ञपणे तुम्ही यावेळी मतदान कराल अशी अपेक्षा करूयात. आणि आज या वादसंवाद कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. दोन्ही मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बघत रहा साम टीव्ही.